दादा ऐका ना, 2 कटिंग द्या, एक इथेच द्या आणि एक पार्सल करा. पार्सल नाही, दोन्ही कटिंग इथेच द्या. तू का आलायस इथे? का म्हणजे तुला कंपनी द्यायला? मला तुझ्या कंपनीची गरज नाही आहे जयंत. आय सी. मग कशाला जॉईन केलंस माझं ऑफिस? कम सिट. जयंत, मी तुला आधीच सांगितलंय, मी इथे जानूला प्रोटेक्ट करण्यासाठी. प्रोटेक्ट करण्यासाठी? कोणापासून? माझ्यापासून? विश्वा, जानू इज द लव्ह ऑफ माय लाईफ. तू इमॅजिनही करू शकणार नाही इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर. त्यामुळे तू किती प्रयत्न कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जानू माझीच होती आणि ती माझीच राहणार. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? हो, कारण डेस्टिनीने पण माझं आणि जानूचं नातं असंच टिकून राहावं यासाठी माझीच साथ दिली. हे बघ, सगळ्यांसमोर मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलास, पण झालं ते जानूची मेमरी गेली. आजींना पण तू माझं नाव सांगण्यासाठी इन्स्टिगेट केलास, पण तेही आजींना जमलं नाही. सो यावरून हेच सिद्ध होतं की डेस्टिनीला पण हेच वाटतंय की मी आणि जानूने एकत्र यावं. मी डेस्टिनीवर नाही विश्वास ठेवत, पण माझा एम क्लिअर आहे, जानूला तुझ्यापासून लांब ठेवायचं, आणि त्यासाठी मी काही करू शकतो. सो आय वॉज राईट. तुला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुला काही कळणार नाही हे मला माहीत होतं. म्हणूनच मी जानूसोबत कॉन्फरन्सच्या निमित्ताने 2 दिवस बाहेर जाणार आहे. इम्पॉसिबल. जानू तुझ्यासोबत यायला तयार होणार नाही. ते तुला वेळच सांगेल. एक्सक्यूज मी, एक कटिंग पार्सल द्या जानूसाठी. आजी, हां, ओके बाय. अगं काय ग? काय होतंय तुला? अगं बाई, गरगरल्यासारखं होतंय. अगं बाई, गरगरल्यासारखं. अगं बैस की मग, बैस आधी. बाई ग, रेणुका जरा इकडे ये. अगं बघ ग बाई, हिला कसं होतंय ते. भावनाला बरं वाटत नाहीये, असं काय करतोस? मला दिसतंय, पण ते भूतो न भविष्य ती सीन करतोय. थांब, या सीनची मला मजा घेऊ दे. आजी, अहो तुम्हाला इतकं बरं नाही वाटत आहे, तुमचा हात दुखतोय आणि तुम्ही कुठे माझी काळजी करताय? बरी आहे मी, नका इतकी काळजी करू. तुला स्वतःची काळजी घ्यायला जमते? तू बैस इथं स्वस्तपणे, मी तुझ्यासाठी साखर आणते. अहो नाही तर थांब, लिंबाचं सरबत करून आणते. अगं उन्हं किती वाढलेली आहेत, अशा वेळेला जरा, आणि हो अशा वेळेला पाणी सुद्धा चांगलं जास्त प्यायला पाहिजे. थांब, आधी पाणी देते मी तुला. आधी पाणी पितो. धर. बस बस बस. हा, हे घे, पी. पाणी पी, नंतर मी सरबत करून आणते. आता कसं? आजी, खरंच तुम्ही माझी इतकी काळजी करू नका, मला बरं वाटतंय आता. ए सुरे, जरा स्वतःची पण काळजी घे. उन्हं खूप आहे. दुपारचं उन्हातनं अजिबात बाहेर पडायचं नाही. जेवताना ताक भरपूर प्यायचं. मग काय, सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलचा हुकूम आहे. काय अण्णांना माझी बाई. आई, काय चाललंय नेमकं? माझा विश्वास बसत नाही अगं. सिद्धू, मी तुला खरंच सांगते, हे सगळं ना भावनाच्या चांगुलपणामुळे होत आहे. अरे बघ ना, किती कमी वेळात तिने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. इतक्या वर्षामध्ये आई माझ्याशी सुद्धा इतकं आपुलकीने आणि चांगलेपणाने वागल्या नाही आहेत. अरे विषय का, आहेच माझी बायको लागते. करा करा, त्या भावनाचंच कौतुक करा. तसंही तुम्हाला दुसरं कोणी दिसतंच कुठे?
मिस जान्हवी, युअर टी. मिस्टर कानेटकर हो, तुम्ही कशासाठी हे सगळं आणि आय एम सॉरी, पण मला ना तुमच्या ऑफिसमधल्या मशीनचा चहा नाही आवडत. हां? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मला मशीनचा चहाच नाही आवडत असं म्हणायचं होतं. आय नो, पण टेस्ट तरी करून बघा. इट्स डिफरंट, यू लाईक इट. मिस्टर कानेटकर. Come on, Miss Jahnvi. I insist. ओके. हो, हा तर मशीनचा चहाच नाहीये, हा तर टपरीवरचा चहा आहे. एक्झॅक्टली. वेल, माझ्या एम्प्लॉईजला काय काय आवडतं ते माझ्या लक्षात असतं. जर का मी त्यांची काळजी घेतली तरच ते माझ्यासाठी मनापासून काम करतील ना. इट्स बेसिकली अ गिव्ह अँड टेक रिलेशन, इजंट इट? थँक्यू सो मच मिस्टर कानेटकर. बाय द वे, मी प्रेझेंटेशन रेडी केलंय. हा चहा संपवते आणि लगेच तुम्हाला मेल फॉरवर्ड करते. मला तयारी करायची गरजच नाही. तुम्हाला तर सगळं एकदा वाचलं की लक्षात राहत असेल ना. नो नो, दॅट्स नॉट व्हॉट आय मीन. कारण हे प्रेझेंटेशन मी देणारच नाही आहे, हे तुम्ही देणार आहात. बरं वाटतंय का आता? अहो मला बरंच वाटतंय सिद्धिराज. थोडी चक्कर आली होती इतकंच, बाकी काही नाही झालंय. थोडीशी? अगं सारखी चक्कर येते तुला. चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाही हो, डॉक्टरकडे कशाला? बरं वाटतंय मला. मध्ये मध्ये कधीतरी होतं असं, पण बाकी बरी आहे मी. तुला वाटतंय अगं, तुला बरं वाटत नाही म्हणून सारखी चिडचिड होते तुझी. मूड घालून बसतेस, माझ्याशी नीट वागत नाहीस. मला आवडत नाही अशी वागणारी बायको. चल जाऊया अगं आपण खरंच. अहो सिद्धिराज, आज नको. आपण एक काम करूया, उद्या डॉक्टरकडे जाऊ. उद्या काय आता? अहो असं काय करता, आपल्याकडे रामनवमीची पूजा आहे ना, सगळे किती उत्साहात आहेत बघताय ना तुम्ही. मग उगाच आपण डॉक्टरांचं वगैरे काही सांगितलं ना तर त्यांना काळजी वाटेल. त्यापेक्षा आपण एक काम करू, उद्या पूजा झाली की डॉक्टरकडे जाऊ. खरं सांगतो मला अजिबात पटलेलं नाहीये. बरं, तुम्ही आता असे रुसू नका. आपण जाऊयात उद्या डॉक्टरकडे. नक्की. ठीक आहे. तेव्हा माझी एक अट आहे. आता काय? तुला बरं वाटत असेल ना तर आपण एक गंमत करायची. गंमत? आपण काय लहान आहोत? काही बोललं की तू असं काहीतरी बोलतेस ना, मग मला नाही आवडत आलं. बरं सांगा, काय करायचंय? तर मी तुझ्या पायावर काहीतरी लिहिणार आहे आणि तुला ते ओळखायचं. हा गेम तर आपण आनंदी बरोबर खेळतो. अरे अहो बरं ठीक आहे, चिडू नका लगेच. तुम्ही काय खेळायचंय सांगा. ये पात. काय लिहिणार आहात? ओळख. अहो अरे गुदगुल्या होत आहेत मला. अगं थांब की, थांब. अरे करणार कसं त्याशिवाय? थांब, धीर धर थोडस. आय करेक्ट. पुढचं ओळख. लव यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अच्छा, म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं वधवून घ्यायचं होतं म्हणून हे असं करताय. हुशार आहेस. चला आता पुढचं. ओ नाही नाही नाही, मला गुदगुल्या होत आहेत. खूप प्लीज आता नको. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे मला आवडते माझी बायको प्रसन्न असणारी किंवा खिदळणारी. तुला तुझा नवरा चिडवणार नाही आवडत का? हाय हाय हाय, बायको लाजली, संपला विषय.